कधी आलं केंद्रीय कृषी पथक? केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवसा आलं की रात्र आलं हो मंत्री महोदय. पाहणी जी केंद्रीय पथकाने जी केली ती रात्रीची केली, दिवसा का नाही केली? दिवसाही केली का? फक्त तुम्ही जे सांगू शकता तू गेली म्हणून रातोरात पथक आला आणि रातोरात गेलं, त्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. मी फार वेळ या विषयामध्ये घेऊ इच्छित नाही. शेतकरी आज खूप मोठ्या आशेने या ठिकाणी बसलाय की या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून मागच्या माध्यमातून विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किंवा बाकीचा भाग सुद्धा आहेत की आमच्या पदरामध्ये काय पडतंय ते तुम्ही स्पष्टपणे इगतवारीनुसार प्रत्येकाच्या खात्यामध्ये किंवा प्रत्येक माणसाला काय मदत करताय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही नेहमी काय भाषणामध्ये सांगता की एनडीआरएफचे निकष आम्ही वाढवले. असं नाहीये. हे एनडीआरएफचे निकष ज्या वेळेला 2023 साली कुठंतरी आता सुरुवात झाली आहे. बोला. आणि म्हणून एनडीआरएफचे निकष हे मंत्री महोदय काय आता बदलले अशातला भाग नाही, ते पूर्वी सुद्धा बदललेले होते. परंतु प्रत्येक वेळी आपण एनडीआरएफचे निकष बदलले म्हणून सांगतो. त्या एनडीआरएफचे निकष आता फार जुने झालेले आहेत. त्या एनडीआरएफच्या निकषानुसार या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडत नाही, एखादी आपत्ती येत नाही, एखादा पाऊस पडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी ज्या भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला तोच फक्त पाऊस धरला जायचा, पण आता 50 मिलीमीटर पर्यंत आपण आलोय, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सर्कल वाईज ती जी पर्जन्यमापक यंत्रणा असते ती सर्कल वाईज आपण बसवली पाहिजे. कारण ती सर्कल वाईज बसली नाही तर खऱ्या अर्थानं आपल्याला जो रिपोर्ट तयार करायचा आहे तो रिपोर्ट करता येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं कापूस असेल, संत्रा असेल, कांदा असेल, ऊस असेल, त्या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, ह्या कापूस असेल, या फळांचं जसं वाटोळं लागलं, नुकसान झालं, तशाच पद्धतीनं माझ्या कोकणाचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालं. अध्यक्ष महोदय, 12-13 मेला सर्वसाधारणपणे 7 जूनच्या नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो, पण 12 ते 13 मेला त्या ठिकाणी पाऊस पडला. आणि 12 ते 13 मेला पाऊस इतका पडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पेरणी करण्याच्या वेळेला पाऊसच गायब झाला. मी अनेक वेळा सांगितलंय की कोकणामध्ये दुबार शेती नाही अध्यक्ष महोदय. एकच फक्त भात शेती आमच्याकडे होते आणि ती 100% निसर्गावर अवलंबून असते. आम्ही काहीही करू शकत नाही. आणि म्हणून जर योग्य वेळेला पेरणी झाली तर त्याचा रुजावा होतो. त्यापासून लावणी बिणीच्या वेळेला पाऊस पडला तर लावणी वगैरे होऊ शकते. पण जर कधी पाऊस आला, पेरणी झाली आणि जर रुजावा होण्यापूर्वीच जर पाऊस गेला तर केलेली पेरणी ही पूर्णपणे वाया जाते. त्याला सरकारनं मदत करायची ठरवली, पुन्हा बियाणं द्यायचं ठरवलं, खतं द्यायचं ठरवलं, कर्ज द्यायचं ठरवलं, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण पुनर्पेरणी ही कोकणामध्ये होतच नाही. जास्तीत जास्त 80 दिवस, कमीत कमी 80 दिवस आणि जास्तीत जास्त 120 ते 130 दिवसाचं पीक म्हणजे भात पीक आहे. ह्या 80 ते 120-30 दिवसामध्ये हे सगळं घडवून आणणं शेतकऱ्याच्या हाताच्या बाहेरचं होतं. आणि म्हणून कोकणामध्ये त्यावेळेला लावणी सुद्धा उशिरा झाली, पेरणी सुद्धा उशिरा झाली आणि ज्या वेळेला कापणीची वेळ आली त्याच वेळेला पाऊस पडला. कापलेलं भात हे शेतामध्येच त्या ठिकाणी आडवं झालं आणि आडवं झालेलं भात त्याच ठिकाणी रुजलं. जर आम्ही थोडंफार साठवून ठेवलं असेल तर त्याला अडवी किंवा उडवी म्हणतात, काही ठिकाणी उडवी म्हणतात, काही ठिकाणी अडवी म्हणतात, साठवून ठेवतात. त्याच्यामध्ये पाणी गेलं, तिथंही शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, मागावला गेला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.